नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. एका क्षणात मंजिरीच्या प्रेमात पडलेला मिहीर आता थेट मंजिरीच्या घरी पोहोचलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता मंजिरीने मंदिरात आपल्यासमोर उभ्या असलेल्या मिहीरला बघताच मंजिरीला तर मोठा धक्का बसलेला असतो. कारण जी भीती तिच्या मनात होती आज ती सत्यात उतरलेली असते. तिच्यासमोर आता मिहीर उभा असतो. आता मात्र लगेच मंजिरीच्या तोंडातनं शब्द फुटतो, मिहीर. त्या क्षणाला मंजिरीला आता कसं तरी झाल्यासारखं होतं. अचानक तिला चक्कर आल्यासारखं होतं. मंजिरी धडकन खाली पडते. आता मंजिरी खाली पडते त्यामुळे समोर जी पायरी असते ना विठुरायाच्या समोरची, त्या पायरीवरती आता मंजिरीचं डोकं आदळलं जातं. त्यामुळे मंजिरीच्या डोक्याला मार लागतो. जखम झालेली असते, त्यातनं रक्तही निघू लागतं. मंजिरी धडकन खाली पडलेली असते. तेवढ्यात आता मिहीरचं लक्ष लगेच समोर पडलेल्या मंजिरीवरती जातं. आता आजूबाजूला मंदिरात ज्या बायका वगैरे असतात त्याही सगळ्या जमा होतात. तेव्हा लगेच मिहीर आता मंजिरीला उठू लागतो आणि म्हणू लागतो, मॅम मॅम काय झालं आहे तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? आता सगळेजण गोळा झालेले असतात. काय झालं असं विचारू लागतात. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, आय थिंक ना यांना चक्कर आली वाटतं, यांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल, काहीतरी करावं लागेल. पण आता सगळ्या बायका असतात, कोणी नेणार याचा विचार आता मिहीरच्या मनात येतो. नाही इथे तर यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासारखं कोणीच नाही, मलाच यांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल असे म्हणत मिहीर पटकन आता मंजिरीला आपल्या मिठीत उचलतो आणि आपल्या गाडीत धावतच घेऊन जातो. आता गुरुजींनी हे सगळं बघितलेलं असतं. नेमकं हा कोण माणूस आहे आणि हा मंजिरीला का घेऊन चाललाय? गुरुजी आधी तिथे नव्हते त्यामुळे त्यांना काही सरासर सगळं माहिती नसतं. आता मात्र मिहीरने मंजिरीला आपल्या गाडीत बसवलेलं असतं आणि तो आता सिटी हॉस्पिटलला मंजिरीला घेऊन निघालेला असतो. तर आता तेवढ्यात आता राया लगेच मिसफायरला शोधत मंदिरापर्यंत पोहोचलेला असतो. पण आता मिसफायर तर मंदिरात कुठेच दिसत नाही. तो मंदिराच्या मागे सगळीकडे जाऊन बघतो. गुरुजींचं काम आता मंदिरात चालू असतं. तेवढ्यात राया लगेच गुरुजींजवळ येतो आणि लागतो, गुरुजी अहो इकडे मिसफायर आली होती ना, ती कुठे दिसत नाही आहे, कुठे गेली का? तुम्हाला भेटली होती का? तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात, राया अरे आत्ताच एक चॉकलेटी रंगाची गाडी होती, त्या गाडीतला एक माणूस ना तिला घेऊन गेला. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, काय कोण माणूस होता तो आणि असा कसा मिसफायरला घेऊन गेला? त्यावरती गुरुजी म्हणू लागतात, राया मी एवढं समजा काही बघितलं नाही, मी आलो तेव्हा तो माणूस तिला घेऊन निघालेला होता. त्याने तिला गाडीत बसवलं आणि इकडनं घेऊन गेला. त्या माणसाचा चेहरा वगैरे तरी मला काही दिसला नाही. मग तो कोण होता हे मला सांगता येणार नाही. हां पण त्याची गाडी मोठी होती आणि अशी चॉकलेटी रंगाची होती. तेव्हा लगेच आता राहायला लगेच आठवतं, रात्री घोरपडे भेटला होता त्याच्याकडे अशीच गाडी होती. म्हणजे हा भामटाड घोरपडे तर नसेल ना, सोडणार नाही या घोरपडेला, आज सुट्टी नाही याची, पुट्टीच करून टाकतो असे म्हणत आता राया तिकडनं निघून जातो. तर इकडे रस्त्याने आता मिहीर गाडी चालवत असतो. त्याने आपल्या शेजारी पुढच्या सीटावरतीच मंजिरीला बसवलेलं असतं. आता मंजिरी बेशुद्ध असते, तिच्या डोक्याला जखम झालेली असते, त्यातनं रक्तही निघत असतं. आता मात्र मिहीरचं एकटक मंजिरीकडेच लक्ष जात असतं. तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो, कोण ही मुलगी, काय झालं असेल हिला, अशी चक्कर येऊन का पडली असेल ती? नाही ती आजारी असेल का? पण कोणीही असा, पण किती छान आहे ना ही दिसायला, अगदी सुंदर. असं वाटतं की सारखं हिच्या चेहऱ्याकडेच बघावं, का कुणास ठाऊक या मुलीकडे असं सारखं बघावंसंच वाटतंय. असं वाटतंय की हिचं आणि माझं काहीतरी नातं आहे का असं मला वाटतंय सारखं का हिच्याकडे माझं मन ओढलं जातंय. आता लगेच मिहीर आपल्या गाडीत जो आरसा असतो ना तो असा मिसफायरकडे फिरवतो आणि सारखा एकटक त्या आरशामध्ये मिसफायरचा चेहरा बघत असतो. खरंच असं वाटतंय की या मुलीकडे सारखं बघत राहावं. आजवर मी खूप मुली बघितल्या पण हिच्यासारखी अजूनपर्यंत नव्हती बघितली, अशी मनात भरली ही मुलगी. आता मात्र हा मिहीर तर मिसफायरच्या प्रेमात वेडाच झालेला असतो, सारखा एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो. तर इकडे आता रायाने आपल्या हाताला रुमाल गुंडाळलेला असतो. गावातनं राया आता भडकलेला असतो आणि पायी चालत असतानाच म्हणत असतो, आता भेटू द्या त्या घोरपडेला, नाही सोडणार त्याला, मिसफायरला कुठे घेऊन गेला ना त्याचा तपास लावाच लागतो. तेवढ्याच समोरनं घोरपड येतो. आता राया पटकन त्याचा गळा आवळतो आणि लागतो, बोल लवकर, मिसफायर कुठे, लवकरात लवकर खरं सांगा. तेव्हा लगेच आता जय मला लागतो, राया तुझी मिसफायर काय कुकुलं बाळ आहे का तिला घेऊन फिरायला? अरे मी कशाला घेऊन फिरू तिला, माझ्याबरोबर नाही आहे ती, तुला दिसते का? तेव्हा लगेच राया लागतो, खोटं बोलायचं नाही राया म्हणतात मला, राया सोडणार नाही तुला, खरं सांग मिसफायरला कुठे घेऊन गेला? तेव्हा घोरपडे म्हणू लागते, राया
अरे वेड लागलाय का तुला? येऊन जाऊन तू माझ्यावरती संशय घेत असतो. तुला दुसरं कोणी दिसत नाही का? आणि नाही म्हणजे मुळात त्या मिसफायरबद्दल तुझ्या माझ्या मनात आहे काहीतरी. तेव्हा लगेच राहायला खूपच राग येतो. त्यावर राहील नको ते घोरपड्या. मनात काय बी आणू नको. जे काय असेल ते ओठांवर आण आणि खरं खरं सांग मिसफायर कुठे, नाहीतर आता मी तुला सोडणार नाही. असे म्हणत आता राया जोरजोरात घोरपडेला मारू लागतो. त्याच वेळेस आता घोरपडे म्हणू लागतो, ए राया, अरे वेळ लागलाय का तुला? अरे तुझी मिसफायर मला नाही माहिती बाबा. अरे कसं सांगू तुला, समजत नाही का? तेव्हा राया म्हणू लागतो, घोरपड्या, इथे प्रश्न मिसफायरचा आहे आणि प्रश्न जर मिसफायरचा असेल ना तर हा राया हातात शस्त्र उचलतो, लक्षात ठेव, सोडणार नाही. असे म्हणताच राया लगेच आता समोरचं जे दुकान असतं ना त्या दुकानातली एक बरणी उचलतो आणि घोरपडेच्या डोक्यात मारणार. तेच घोरपडे त्याला थांबवतोय, राया, अरे मला खरंच माहिती नाही आहे तुझी मंजिरी कुठे. अरे दुसरं कोणीतरी घेऊन गेलं असेल तिला, मी कशाला नेऊ तिला? माझ्या कितीही मनात असलं ना तरी तुझी मंजिरी येणार आहे का माझ्याबरोबर? नाही ना. मग असं का करतोय तू? कळत नाही का तुला? त्याच वेळेस राहायला लागतं, ए खोटं बोलायचं नाही. तू काल संध्याकाळी ज्या गाडीत होता ना त्या गाडीतच मिसफायरला घेऊन जाण्यात आलेलं आहे. मला गुरुजींनी सांगितलंय मंदिरात मिसफायर होती आणि तिकडेच एका माणसाने तिला त्या गाडीत नेलंय. मग ती गाडी तुझीच होती ना? बोल. आता मात्र हे ऐकताच घोरपडेला धक्काच बसतो. अरे बापरे, त्या गाडीतनं मंजिरीला घेऊन जाण्यात आलंय म्हणजे नक्की मिहीर मंजिरीला घेऊन गेला की काय? तेव्हा लगेच आता घोरपडे लागते, ए थांब, मारू नको, खरं खरं सांग, खरंच मंजिरी त्या गाडीतनं गेली? तेव्हा लगेच राय लागते, साळसूतपणाचा आव आणू नको, खरं खरं बोला, तूच हे कांड केले ना, सोडणार नाही तुला घोरपड्या. आता पुरे झालं, आता लय झालं तुझं, आता तुझा खेळ संपवणार. आता हा राया तुला सुट्टी देत नसतो. असे म्हणत राया आता जोरजोरात घोरपडेला मारू लागतो. पण घोरपडेला मात्र मोठा धक्का बसलेला असतो, कारण मिहीरच मंजिरीला घेऊन गेला हे त्याला कळालेलं असतं. त्याच वेळेस रायाचा फोन वाजू लागतो. तर इकडे आता तोपर्यंत मिहीर मंजिरीला घेऊन हॉस्पिटलला पोहोचलेला असतो. आता हॉस्पिटलमध्ये येताच मिहीर पटकन आता नर्सला आवाज येतो, स्ट्रेचर आणा, लवकरात लवकर या पेशंटला घेऊन जा. आता सगळेजण मंजिरीला आतमध्ये घेऊन जातात. तिच्यावरती आता विलाजही सुरू झालेला असतो. त्यामुळे हॉस्पिटलमधनं आता रायाला कॉल आलेला असतो. आता मात्र राया पटकन फोन उचलतो. आता रायाला समजलेलं असतं की मिसफायर ही सिटी हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे लगेच तो फोन बंद करताच आलो आलो असे म्हणताच घोरपडेला म्हणू लागते, ए घोरपड्या, आता तू वाचलाय, पण पुढच्या वेळेस या रायाच्या तावडीतनं तू सुटणार नाही, लक्षात ठेव. असे म्हणत राया तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, रे बापरे, म्हणजे या मंजिरी आणि मिहीरची भेट झाली की काय? जो धमाका करायचा होता तो झाला? खरंच या मिहीरने ओळखलं असेल का? काय झालं असेल? बघावं लागेल. असे म्हणत आता घोरपडे लगेच तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस इकडे आता डॉक्टरांनी मंजिरीचा चेकअप केलेला असतो. तेव्हा मिहीर पटकन त्या रूममध्ये येतो आणि डॉक्टरांना विचारू लागतो, काय झाले तिला? का असं तिला चक्कर आली असतील? तिला काही आजार आहे का? नाही, नेमकं काय झालं आहे? ती अशी कशी पडली? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, त्यांचं ना रक्त कमी झालं आहे आणि दाब आला आहे त्यांच्या छातीवरती, त्यामुळे थोडासा BP वाढल्यामुळे ते चक्कर आली असेल त्यांना. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां, पण खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जरा जखम झाली, खोलवर जखम आहे. बरं झालं तुम्ही वेळेत घेऊन आलात, रक्तस्रावही होत होता. आता आपण लवकरच ती जखम साफ करूया आणि काही टेस्ट करूया. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, चालेल, मी थांबतो इथे. त्यावर लगेच डॉक्टर म्हणू लागतात, नाही नको, मी त्यांच्या घरच्यांना कळवलं आहे, त्यांचे घरचे येतील आणि तसंही ते आमच्या ओळखीचे आहे. बऱ्या झाल्या की आम्ही त्यांना घरी सोडू, तुम्ही जाऊ शकता. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, नाही नाही, असं कसं सोडून जायचं त्यांना? नाही, जोपर्यंत त्या शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी थांबतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही थांबू शकता. आता मिहीर लगेच मंजिरीकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता इकडे बाहेर राया आलेला असतो. आता राया लगेच तिथे काउंटरवरती ज्या मॅडम असतात ना त्यांच्याकडे जातो आणि मला लागतो, मिसफायरला इथे आणलं गेलं आहे का? तेव्हा त्या मॅडम आता रायाभाऊकडे बघू लागतात. त्याच वेळेस राया लागतो, म्हणजे मंजिरीला इथे ॲडमिट केलं आहे का? तेव्हा लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, हो, आत्ताच मंजिरीला इथे आणलं आहे, तिच्यावरती विलाज चालू आहेत, तुम्ही रूम नंबर 5वरती जा, तिथे तुम्हाला मंजिरी भेटेल. आता राया लगेच धावतच मंजिरीकडे निघालेलो असतो. तर आता मिहीर मंजिरी शेजारी एक स्टूल घेऊन बसतो आणि एकटक मंजिरीच्या चेहऱ्याकडे बघत असतो. तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो, खरंच किती सुंदर ही मुलगी, का कुणास ठाऊक
माझं मन सारखं या मुलीकडे ओढलं जातंय. असं वाटतंय की हिचं आणि माझं जन्मोजन्मीचं काही नातं आहे का? का असं वाटतंय? का मी हिच्याकडे खिचला जातोय? असं आता मिहीरच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झालेले असतात. तेवढ्यात आता मंजिरीचा एक केस असा तिच्या गालावरती आलेला असतो. आता मात्र लगेच मिहीर आपल्या हाताने तो केस असा बाजूला करायला जाणार. तेच त्याचं लक्ष मंजिरीच्या गळ्यात असणाऱ्या मंगळसूत्राकडे जातं. आता मिहीर पटकन हात माघारी घेतो आणि लागतो, नाही नाही गौरव, अरे काय करतोय? अरे ही मुलगी कुणाची तरी बायको आहे, हे कसं विसरलास तू? तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, याचा अर्थ तिचं लग्न झालंय. ती कुणाची तरी बायको आहे गौरव, तू असं नाही करू शकत. अरे दुसऱ्यांच्या बायकोवरती असं नजर ठेवणं, तिच्याकडे एकटक बघणं, हे एक पाप आहे, पाप. नाही नाही गौरव, तू असं नाही करू शकत. हे पाप तुला नाही करायचे. तुला इकडनं निघून जावंच लागेल गौरव. असे म्हणत आता लगेच मिहीर तिकडनं निघून बाहेर येतो. त्याच वेळेस आता राया आणि त्याचा समोरासमोर सामना होणार. तेच आता एक नर्स रायाला आवाज येते, राय भाऊ थांब. आता राया पटकन थबकतो आणि ते नर्सची बोलू लागतो. तेवढ्यात आता राया शेजारनं मिहीर आता इकडे काउंटरवरती ज्या मॅडम असतात ना त्यांच्याजवळ येतो. तिथे येऊन बिलही भरतो आणि तिकडनं निघूनही जातो. पण रायाचं बोलण्याच्या नादात त्याकडे लक्ष जात नाही. राया धावत आता रूम नंबर 5मध्ये मिस बाहेरला भेटण्यासाठी येतो. मंजिरी अजून शुद्धीवरती आलेली नसते. आता राया लगेच मिस बाहेरजवळ येतो. तिच्या डोक्यावरनं हात फिरवतो आणि म्हणू लागतो, मिस बाहेर, अगं किती लागले डोक्याला? अगं एवढी जखम कशी झाली मिस बाहेर? काय झालं होतं? अगं मिस बाहेर हे सगळं कसं झालं? तू बरी आहे ना? असे आता खूप सारे प्रश्न रायाचे चालू असतात. आता मंजिरीला आता शुद्ध आलेली असते. आता मात्र लगेच राया लागतो, मिस बाहेर तू बरी आहेस ना? तू कशी आहेस? मंजिरी डोळे उघडताच इकडे तिकडे आजूबाजूला कोणी दिसतं की काय बघू लागते. त्याच वेळेस राया लागतो, मिस बाहेर, अगं कुणाला शोधते? कोण आहे इकडे तिकडे? तेव्हा मंजिरी लागते, राया, राया मिहीर. आता मात्र मिहीर हे शब्द ऐकताच रायालाही धक्का बसतो. काय? मिहीर? तेव्हा मंजिरी लागते, हो राया, मी मंदिरात मिहीरला पाहिलं. तो माझ्या समोर माझ्या शेजारी उभा होतो. तेव्हा लगेच राया लागतो, मिस बाहेर, अगं तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. अगं मिहीर पंढरपुरात कसा येईल? तो तर मुंबईला आहे ना. नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, दुसरा कोणीतरी असेल. तेव्हा मंजिरी लागते, राया, अरे काय बोलतोय? मिहीरला मी ओळखू शकत नाही? अरे मी मिहीरला चांगलं ओळखते राया. तो मिहीरच होता. मी त्याला बघितलं. कदाचित त्यानेच मला इकडे आणले हॉस्पिटलमध्ये. तो इथेच असेल कुठेतरी. तेव्हा रायाम लागतो, हो का? मग मिस बाहेर, जर त्याने तुला इथे आणलं असेल तर तो आत्तापर्यंत इथेच बाहेर असेल. मी जाऊन बघतो, तू इथेच थांब, आराम करा. असे म्हणत धावतच राया बाहेर येतो. आता इथे हॉलमध्ये बाहेर कोणीच नसतं. राया आता काउंटरवरती ज्या मॅडम असतात त्यांना विचारू लागतो, नाही म्हणजे मिस बाहेरला जे कोणी घेऊन आलं होतं ते इकडनं गेलेत का? तेव्हा त्या मॅम म्हणू लागतात, हो, आत्ताच त्यांनी बिल भरलं आणि ते निघून गेले. तेव्हा लगेच राया बाहेर जाऊन डोकावून बघतो तर गाडी वगैरे काही दिसत नाही. तेव्हा राया लागतो, शट, थोडासा उशीर झाला. जर मिस बाहेर म्हणते तसा तो मिहीरच असेल तर? नाही नाही नाही, याचा अर्थ मिहीर पंढरपुरातच आहे. त्याच वेळेस राया पुन्हा त्या मॅडमजवळ येतो आणि म्हणू लागतो, नाही म्हणजे त्यांचं काही नाव पत्ता वगैरे दिला का त्यांनी? तसं काही असेल तर प्लीज मला सांगा. तेव्हा त्या मॅम म्हणू लागतात, नाही राया भाऊ, असला काही पत्ता वगैरे त्यांनी दिला नाही. त्यांनी फक्त बिल भरलं आणि ते इकडनं निघून गेले. तेव्हा राया लागतो, असा कसा माणूस आहे? त्याने ना नाव सांगितलं, ना नंबर दिला, ना पत्ता दिला, फक्त बिल भरून तो निघून गेला. नाही नाही नाही, मिस बाहेर जर म्हणत असेल तर नक्कीच मिहीर असणार आहे. आणि मिहीर जर पंढरपुरात असेल तर आपल्याला त्याला शोधावंच लागेल. रायाला तर आनंद झालेला असतो, कारण जिजीचा मुलगा मिहीर सापडला हे त्याला ऐकून खूप बरं वाटतं. पण इकडे मंजिरीचं टेन्शन वाढलेलं असतं. तेवढ्यात धावतच आता राया मिस बाहेरकडे येतो. तेव्हा मंजिरी लागते, राया, अरे काय झालं? सापडला का मिहीर? मिहीरच होता ना तो? तेव्हा रायाम लागतो, मिस बाहेर, अगं तो माणूस बाहेर नाही आहे, तो निघून गेलाय. त्याने बिलही भरलंय. पण तू जर म्हणत असशील तर आपण नक्की त्याचा शोध घेऊया. तेव्हा लगेच रायाम लागतो, मिस बाहेर, अगं नको टेन्शन घेऊ. असेल मिहीर तर आपण शोधूया की त्याला. अगं तो पंढरपुरातच आलाय ना. मग हे पंढरपूर अख्खं या रायाचं आहे. तो कुठेही असू दे या पंढरपुरात, आपण त्याला शोधून काढणार म्हणजे काढणार. तू फक्त बरी हो बरं. त्याच वेळेस मंजिरी लागते, मिहीर, मिहीर खरंच आलाय राया. आता मंजिरीला जरा पुन्हा चक्कर आल्यासारखं होतं. तेव्हा रायाम लागतो, मिस बाहेर, तू नको ना जास्त विचार करू गं. तू तुझा काळजी घे बरं. आणि हे बघ, मी डॉक्टरांना बोलावतोय. डॉक्टर, डॉक्टर लवकर या. तेवढ्यात डॉक्टर येतात आणि मला, काय झालं राया?
त्याच वेळेस राया लागतो, बघा ना हिला पुन्हा असं त्रास झाल्यासारखं होतंय, डोकं दुखतंय, चक्कर आल्यासारखं होतंय, असं का होतंय डॉक्टर? तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात, मंजिरी अगं तुला आरामाची गरज आहे, तुझ्या डोक्याला लागलेली जखम खूप खोल आहे, तू टेन्शन घेऊ नको. आणि राया तिला टेन्शन येईल असं काही बोलू नका, प्लीज तिला आराम करू द्या. तेव्हा लगेच मंजिरी लागते, डॉक्टर मला ते सगळं काही माहिती नाही, पण मला घरी जायचे, मला कधी सोडणार आहात तुम्ही, प्लीज मला घरी जाऊ द्या. तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, नाही मंजिरी तुझ्या डोक्याला जी जखम झाली ना ती अगदी खोलवर आहे, त्यामुळे आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील आणि त्या टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतरच तुला सुट्टी होणार आहे, नंतर बघूया काय होतंय ते. तेव्हा रायम लागतो, डॉक्टर मग कधी होणार आहे त्या टेस्ट, नाही लवकरात लवकर झाले तर बरं होईल ना. तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, हे काय आता टेस्ट करायच्याच आहेत, तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं काही ठीक होईल, आम्ही लगेच टेस्टला सुरुवात करतो, असे म्हणत डॉक्टर तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस रायम लागतो, मिस बाहेर तू टेन्शन घेऊ नको, हे बघ आपण या टेस्ट करून घेऊया, आज मागे गणपती येणार आहे की नाही, मग आपल्याला घरी जावं लागेल, मी डॉक्टरांशी बोलतो आणि आपण इकडनं सुट्टी घेऊया आणि घरी जाऊया, मग तर ठीक. तेव्हा मंजिरी लागते, पण राया मिहीरचं काय? तेव्हा राया लागतो, मिस बाहेर सांगितलं ना, हे पंढरपूर म्हणजे रायाचं कुटुंब आहे, अगं या पंढरपुरात मिहीर कुठेही असू दे, जग इकडचं तिकडं करेल हा राया, पण मिहीरला शोधून काढणार म्हणजे काढणार. आता मंजिरीच्या मनात जी भीती असते ती तर आणखीनच वाढलेली असते, कारण मिहीर आलाय म्हटल्यानंतर मंजिरीसमोर असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात. तर इकडे आता मिहीर गाडीतनं आपल्या आउट हाऊसकडे निघालेला असतो, पण सारखा त्याला मंजिरीचा चेहरा आठवत असतो, कशी देवळात मंजिरी त्याच्यासमोर चक्कर येऊन पडली, तिच्या डोक्याला मार लागला, त्यानंतर मिहीर तिला हॉस्पिटलला घेऊन गेला, हे सगळे क्षण त्याला आठवू लागतात. सारखा सारखा मंजिरीचा चेहराच त्याच्या डोळ्यासमोर येत असतो. तेव्हा मिहीर मनाशीच म्हणू लागतो, का असं वाटतंय की या मुलीशी नक्कीच माझं काहीतरी कनेक्शन आहे, असं सारखं सारखं तिचाच चेहरा का आठवतोय मला, असं का होतंय मला ना कळतच नाही आहे. नाही म्हणजे आजवर खूप मुली बघितल्या, पण हिच्यासारखी निरागस सुंदर मुलगी मी कधीच बघितली नाही, अशी कोण होती ती? पण तिचं तर लग्न झालंय गौरव, अरे तू असा विचार नाही करू शकत, हे सगळं थांबव गौरव, अरे काय करतोय तू, तिच्याकडे ओढला जातोय, पण तिचं लग्न झालं हे विसरू नको तू. तेवढ्यात लगेच आता समोरनं घोरपड येतो आणि पटकन मिहीरच्या गाडीसमोर आडवा उभी राहतो, सर थांबा सर थांबा. आता मिहीरने गाडी थांबवलेली असते. तेव्हा घोरपडे येऊ लागतो, सर अहो कुठे होता तुम्ही, किती शोधलं, असे म्हणत घोरपडे गाडीत बसतो. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, काही नाही रे, अरे मंदिरात गेलो होतो, दर्शन घेतलं, पण तिकडे एक मुलगी होती, तिला चक्कर आली होती म्हणून तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, सर असे एकटे फिरत जाऊ नका, अहो तुमच्या मॉमनी तुमची जबाबदारी माझ्यावरती दिली, त्यांनी जर काही प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देऊ, असं एकटं जात जाऊ नका बरं. आणि कोण होती ती मुलगी? तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, कोण होती ते माहिती नाही, अरे पण तिला जेव्हापासनं बघितलंय ना तेव्हापासनं सारखं तिचाच चेहरा माझ्यासमोर दिसतोय, आणि का कुणास ठाऊक असं वाटतंय की तिचं आणि माझं काहीतरी कनेक्शन आहे, असं काहीतरी नातं आहे, सारखं मला असं तिच्याकडे बघावंसं वाटतंय, तिच्याकडे ओढला जातोय मी, कोण असेल ती मुलगी? तेव्हा लगेच आता घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, म्हणजे ती मुलगी मंजिरीच होती, आणि याचा अर्थ मिहीर तिच्याकडे ओढला जातोय, पण अजून याने तिला ओळखलेलं नाही आहे, चला जाऊ द्या, अजून तर खूप काही बाकी आहे. तेव्हा लगेच घोरपडे लागतो, बरोबर सर चला आपण आउट हाऊसला जाऊया, तिकडे जाऊन बोलूया, असे म्हणत आता घोरपडे आणि मिहीर इकडे घरी आलेले असतात. तर आता मिहीरला खूपच म्हणजे जास्तच डोक्यात विचार चालू झालेले असतात, त्याला सारखा तोच चेहरा आठवत असतो. तेव्हा घरी आल्यानंतर तो घोरपडेला विचारू लागतो, घोरपडे असं का होतंय मला, नाही म्हणजे ती मुलगी कोण असेल, एवढी सुंदर निरागस मुलगी मी कधीच बघितली नाही, पाहता क्षणी असं वाटतंय तिच्याकडेच बघत राहावं. आता मात्र घोरपडे एकटक या मिहीरकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता मिहीर म्हणू लागतो, का कुणास ठाऊक माझं मन सारखं तिच्याकडे ओढलं जातंय, तिचाच विचार करतंय, पण तिचं लग्न झालं आहे ना. त्याच वेळेस आता घोरपडे म्हणू लागतो, सर म्हणजे मी आजवर तुम्हाला बोललो नाही, पण आता तुम्ही जे वर्णन करतायत ना त्यावरनं मी एक सांगतो, ती मुलगी मंजिरी आहे. आता मंजिरी हे नाव ऐकताच मिहीरला जरा धक्काच बसतो. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, काय मंजिरी? त्यावर घोरपडे म्हणू लागतो, हो मंजिरी बिचारी विधवा होती. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, काय विधवा? नाही नाही हे कसं शक्य आहे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघितलंय मी. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, हो सर इतक्या दिवस तिने विधवेचंच जीवन काढलं, पण एवढ्यात तिचं 8-10 दिवसापूर्वी लग्न झालं, पण काय करणार, दुसरं लग्न करूनही तिचं नशीब फुटकंच, शेवटी दुर्दैव म्हणायचं हो तिचं. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, म्हणजे काय म्हणायचं आहे? त्यावर घोरपडे आता खोटं नाटं काहीतरी मिहीरच्या मनात भरवण्यासाठी आता इथे कहाणी रचतो. अहो सर तुम्हाला काय सांगू,
तिचं एका गुंडाशी लग्न झालंय, राया गुंड. त्याने जबरदस्तीने त्या मंजिरीशी लग्न केलंय आणि बिचारी काय हो, तिच्या नशिबीच ते आलं हो. तिचं दुसरं कोणीच नाही आहे, एकटा तो राया गुंड. त्याचंच ऐकावं लागलं आणि करावं लागलं जबरदस्तीने त्याच्याबरोबर लग्न. तेव्हा लगेच आता मिहीरला खूपच राग येतो. त्याच वेळेस मिहीर मला लागतो, असं कसं? नाही नाही, तो गुंड असा तिच्या मनाशी कसा खेळू शकतो? असं होऊच शकत नाही. असं असेल तर आपल्याला तिची मदत करावीच लागेल, त्या गुंडाला सोडायचं नाही. आता मात्र घोरपडे खूपच खुश होतो आणि लागतो, वाह, गुंडाच्याबद्दल मनात खूपच राग निर्माण झाला आहे. असाच राग वाढू दे, मग काय वनवाच पेटेल, असे म्हणत घोरपडे खूपच खुश झालेले असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे मंजिरी आणि राया घरी निघालेले असतात. पण घरी आता मागे गणपती येणार म्हणून सगळी तयारी झालेली असते. राया आता जिजीला फोन करतो, जिजी अगं गणपतीची मूर्ती वगैरे आणली की नाही? तेव्हा जिजी म्हणू लागते, राया अरे यंदाच्या वर्षी आपल्या पंढरपुरात एक मूर्तिकार म्हणजे मोठ्या कंपनीवाले आलेले आहेत आणि ते सगळ्या घरोघरी स्वतः मूर्त्या वाटणार आहेत. म्हणजे तो कल्पना आखणारा मूर्तिकार म्हणजे मिहीरच असतो. आता मिहीर सगळ्या लोकांना मूर्ती वाटत असतो. आता मात्र तो माऊली निवासपर्यंत म्हणजे जिजीच्या घरापर्यंत पोचलेला असतो. आता जिजीलाही सुंदर छान अशी गणपतीची मूर्ती भेटलेली असते. पण जिजी म्हणू लागते, अरे बापरे, घरात तर कोणीच पुरुष नाही आहे, आता ही मूर्ती कोण घरात नेणार? त्याच वेळेस समोरनं मिहीर येतो आणि म्हणू लागतो, मी नेली तर चालेल? आता जिजी लगेच मिहीरकडे बघू लागते. मिहीरच्या तोंडावरती सगळा गुलाल उडालेला असतो, म्हणजे पूर्ण चेहरा लाल झालेला असतो. पण तरी आता जिजी आपल्या मुलाला ओळखणार का? मिहीर मात्र आता नाना जिजीच्या घरात येताच मंजिरीच्या आठवणी, त्याच्या लहानपणीच्या आठवणी सगळं त्याला आठवणार का? हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. नेमकं आता पुढे काय काय होईल हे खूपच इंटरेस्टिंग असेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.